हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळातील एस नो टाईप क्वेश्चन्स बघणार आहोत। आता एस नो टाईप क्वेश्चन्स यालाच मराठीतून हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न असे म्हणतात। म्हणजेच असे प्रश्न की ज्याची उत्तरे आपण हो किंवा नाही अशा स्वरूपात देत असतो। तर प्रश्न हे दोन प्रकारचे असतात, एक एस नो टाईप क्वेश्चन ज्यालाच वर्बल क्वेश्चन असे सुद्धा म्हणतात आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे WH टाईप क्वेश्चन्स। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस नो टाईप क्वेश्चन्स बघणार आहोत, तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा। तर इथे बघा, मी काही एस नो टाईप म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न हे चालू भूतकाळातील लिहिलेली आहेत। तर त्याचे आता आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन तर करणारच आहोत, पण त्याआधी अशा प्रश्नांचे ट्रान्सलेशन करताना त्याची इंग्रजीमध्ये रचना कशी येणार आहे ते सर्वात आधी इथे आपण बघणार आहोत। तर अशा प्रकारचे प्रश्न हे नेहमी सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होतात। म्हणजेच आता भूतकाळामध्ये आपण वॉज किंवा वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो, म्हणून आपण प्रश्नाच्या सुरुवातीला इथे काय घेणार आहोत, वॉज किंवा वेअर। त्यानंतर आपण घेत असतो सब्जेक्ट, म्हणजेच त्याला आपण मराठीत कर्ता असे म्हणतो। त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे मूळ रूप ING फॉर्म असलेले। त्यानंतर आपण घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म, आणि त्यानंतर काही भाग जर असेल अजून प्रश्नामध्ये तर तो यानंतर घेतला जातो आणि शेवटी मग प्रश्नचिन्ह दिले जाते। आता वॉज किंवा वेअर हे कर्त्यानुसार ठरत असते। आता कर्ता जर आय, ही, शी, इट असेल तर त्यावेळेस वॉज हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते, आणि कर्ता जर वी, यू, दे किंवा प्लुरल नेम, प्लुरल नाऊन असेल तर अशा वेळेला वेअर हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते। तर आता इथे बघा, मी प्रश्न घेणार आहे आता, काल संध्याकाळी पाऊस पडत होता का? बघा आता हा प्रश्न कसा आहे, याचे उत्तर कसे येईल, हो पाऊस पडत होता किंवा नाही, म्हणजे हो किंवा नाही असे याचे उत्तर आपण देऊ शकतो। तर आता मग याची सुरुवात आपण कशाने करणार आहोत? आता इथे पहिल्यांदा आपल्याला वॉज किंवा वेअर वापरायचे आहे। मग आता इथे कर्ता आहे का? नाही, फक्त एकंदरीत काय तर एक साधं सेंटेन्स आहे जिथे हवामानाविषयी सांगितलेलं आहे की पाऊस पडत होता का। मग आता अशा वेळेस आपण इट घेत असतो। मग आता इट हा सब्जेक्ट झाला, मग इट नंतर आपण काय वापरत असतो, वॉज हे सहाय्यकारी क्रियापद वापरत असतो। म्हणून या प्रश्नाची सुरुवात मग कशाने होणार आहे, तर वॉजने। इथे कर्ता नाही आहे हे लक्षात ठेवायचं, पण इथे हवामानाविषयी जेव्हा सांगितलेले असते तेव्हा आपण कर्ता म्हणून इट वापरत असतो। मग इट नंतर वॉज वापरतात, म्हणून आपण या प्रश्नाची सुरुवात वॉजने केली आहे। त्यानंतर आपल्याला कर्ता घ्यायचा आहे। कर्ता काय सांगितला मग मी, इट, वॉज इट। त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे ING रूप, आता पाऊस पडत म्हणजे पाऊस पडणे, त्यासाठी आपण रेन हा शब्द वापरतो। मग आपण इथे घेणार आहोत रेनिंग, RAIN ING, वॉज इट रेनिंग म्हणजेच पाऊस पडत होता का, केव्हा, इथे ऑब्जेक्ट नाही आहे, काल संध्याकाळी, काल संध्याकाळी। मग कालसाठी आपण यस्टरडे वापरतो आणि संध्याकाळी किंवा सायंकाळी त्यासाठी इव्हिनिंग हा शब्द वापरतो, म्हणून आपण इथे घेणार आहोत यस्टरडे, YESTERDAY, यस्टरडे, इव्हिनिंग, EVENING, आणि शेवटी काय द्यायचं आहे मग, क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह। बघा, वॉज इट रेनिंग यस्टरडे इव्हिनिंग, काल संध्याकाळी पाऊस पडत होता का? बघा हा प्रश्न तर आजच्या पावसाळ्याच्या ऋतूमध्ये आपण बऱ्याच वेळेला आता विचारत असतो की वॉज इट रेनिंग यस्टरडे इव्हिनिंग, काल संध्याकाळी पाऊस पडत होता का, अशा प्रकारे। आता नेक्स्ट बघा, काल हा लॅपटॉप काम करत होता का? बघा आता लॅपटॉप जर खराब झाला असेल तर आपण म्हणतो की काल मग हा लॅपटॉप काम करत होता का, सुरू होता का, अशा प्रकारे आपण प्रश्न विचारत असतो। मग आता हा प्रश्न यामध्ये आधी काय बघायचं, कर्ता। मग कर्ता कोणता आहे यामध्ये, तर लॅपटॉप, लॅपटॉप हा कर्ता आहे। मग तो एकवचनी कर्ता आहे, त्यामुळे आपण इथे काय घेणार आहोत, वॉज। प्रश्नाची सुरुवात वॉजने करणार आहोत, आणि हा लॅपटॉप हा काय झाला, कर्ता। मग त्यासाठी हा, ही, हे, त्यासाठी आपण धिस वापरतो, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, वॉज धिस लॅपटॉप। बघा, वॉज धिस लॅपटॉप हा कर्ता आहे आणि हा एकवचनी कर्ता आहे, म्हणून आपण वॉजने प्रश्नाची सुरुवात केलेली आहे, वॉज धिस लॅपटॉप। त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असते, तर क्रियापद बघायचं, काम करत म्हणजेच काम करणे, त्यासाठी वर्क हा शब्द वापरतो, मग त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे वर्किंग, वॉज धिस लॅपटॉप वर्किंग, हा लॅपटॉप काम करत होता का, केव्हा, तर काल,
मग त्यासाठी आपण यस्टरडे वापरतो, YESTERDAY, यस्टरडे. बघा, वॉज धिस लॅपटॉप वर्किंग यस्टरडे, काल हा लॅपटॉप काम करत होता का. अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करू शकता. त्याच्या स्ट्रक्चरनुसार केलं म्हणजे हे जे ट्रान्सलेशन आहे ते तुमचं अगदी बरोबरच येणार आहे. आता नेक्स्ट बघा, ते खरेदी करत होते का. बघा, इथे करता बघायचा आधी. करता कोणता आहे, ते म्हणजेच त्यासाठी आपण काय वापरतो, दे. मग दे नंतर आपण वेअर वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात वेअरने होणार आहे, WERE. नंतर आपण काय घेतो, करता, वेअर दे. करता कोणता आहे, तेसाठी आपण दे वापरतो, म्हणून आपण दे घेतलं, वेअर दे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं असते क्रियापद बघायचं आधी. खरेदी करत म्हणजेच खरेदी करणे, त्यासाठी शॉपिंग हा शब्द वापरतो, तो इथे आपण घेणार आहे, वेअर दे शॉपिंग. बघा, शेवटी ऑब्जेक्ट वगैरे नाही आहे, म्हणून आपण इथे क्वेश्चन मार्क देणार आहोत. वेअर दे शॉपिंग, ते खरेदी करत होते का, अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, तू माझी वाट पाहत होतास का. बघा, बऱ्याच वेळेला हा प्रश्न आपण विचारत असतो की तू माझी वाट पाहत होतास का. मग आता काय करायचं, आधी इथला करता बघायचा. करता आहे तू, म्हणजेच इंग्रजीत आपण त्यासाठी यू वापरतो. मग यू नंतर आपण वेअर वापरतो, म्हणून या प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, वेअरने. वेअर नंतर घ्यायचं आहे करता यू, वेअर यू. नंतर आता क्रियापद कोणतं आहे, वाट पाहत, म्हणजेच मूळ क्रियापद आहे वाट पाहणे, त्यासाठी वेट हा शब्द वापरतो आपण. मग त्याचा ING फॉर्म घ्यायचा आहे, वेटिंग, WAITING, वेअर यू वेटिंग. म्हणजेच तू वाट पाहत होता का. कोणाची, इथे ऑब्जेक्ट दिलेला आहे, कर्म दिलेला आहे माझी. कोणाची वाट पाहत होता का विचारलं आहे, माझी. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, माझीसाठी वेअर यू वेटिंग, माझी किंवा माझ्याकरता असं सुद्धा तुम्ही वापरू शकता, म्हणून आपण इथे घेणार आहोत फॉर मी. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क, वेअर यू वेटिंग फॉर मी, तू माझी वाट पाहत होतास का, अशा प्रकारे. आता नेक्स्ट बघा, काल तू मोबाईल खरेदी करत होतास का, किंवा इथे काल तू मोबाईल घेत होतास का, असं जरी आलं तरी ते वाक्य इंग्रजीमध्ये सेम राहणार आहे. आता इथे बघा, आता इथे सुद्धा सब्जेक्ट बघायचा, करता बघायचा, काय आहे करता, तू, म्हणजेच इंग्रजीत यू नंतर आपण वेअर वापरतो, म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे, वेअरने. वेअर, त्यानंतर करता काय आहे, तूसाठी आपण यू वापरतो, वेअर यू. त्यानंतर आपण काय घेत असतो, क्रियापदाचे ING रूप. क्रियापद बघायचं, खरेदी करणे, त्यासाठी बाय हा शब्द आपण वापरतो, त्याचा ING फॉर्म बाईंग, BUYING, बाईंग. वेअर यू बाईंग, तू खरेदी करत होतास का. काय ऑब्जेक्ट काय आहे, मग मोबाईल. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म मोबाईल आहे, म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, ए मोबाईल. नंतर राहिलेला शब्द घेऊन घ्यायचा, कोणता आहे, काल. मग इथे लिहिणार आहोत आपण YESTERDAY, यस्टरडे. बघा, काल तू मोबाईल खरेदी करत होतास का, वेअर यू बाईंग ए मोबाईल यस्टरडे. आता इथे मोबाईलऐवजी तुम्ही कोणतीही वस्तू टाकू शकता आणि त्याप्रमाणे मग इथे चेंज करू शकता. किंवा वेअर यू बाईंग ए वॉच, म्हणजेच घड्याळ खरेदी करत होतास का, पेन खरेदी करत होतास का, कोणतीही वस्तू तुम्ही टाकू शकता, त्याप्रमाणे इथे मग बदल करायचा आहे. आता नेक्स्ट बघा, ती नाश्ता बनवत होती का. बघा, आता इथे करता बघायचा, ती आहे करता, म्हणजे शी इंग्रजीत. मग शी नंतर आपण वॉज वापरतो, म्हणून इथे प्रश्नाची सुरुवात वॉजने होणार आहे. त्यानंतर आपल्याला करता घ्यायचा असतो, शी करता आहे, तीसाठी आपण इंग्रजीत शी वापरतो, म्हणून इथे करता शी, वॉज शी. नंतर आता क्रियापद बघायचं, बनवत होती, बनवणे, मूळ क्रियापद आहे बनवणे. मग त्यासाठी आपण प्रिपेअर हा शब्द वापरतो, मग त्याचा ING फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे प्रिपेरिंग, PREPARING, प्रिपेरिंग. वॉज शी प्रिपेरिंग, ती बनवत होती का. काय बनवत होती का, ऑब्जेक्ट काय आहे, नाश्ता. मग त्यासाठी आपण ब्रेकफास्ट वापरतो शब्द, म्हणून इथे घ्यायचं ऑब्जेक्ट म्हणून BREAKFAST, ब्रेकफास्ट. शेवटी क्वेश्चन मार्क, वॉज शी प्रिपेरिंग ब्रेकफास्ट. बघा, आता ती नाश्ता बनवत होती का, अशा प्रकारे मग हा प्रश्न तयार झालेला आहे. आता नेक्स्ट बघा, तू इंग्रजी बोलत होतास का. बघा, आता आधी करता बघायचा, करता आहे तू, म्हणजेच आपण इंग्रजीत यू वापरतो.
मग यू नंतर आपण वेअर वापरतो, म्हणून प्रश्नाची सुरुवात कशाने होणार आहे? वेअरने. नंतर काय घ्यायचा असतो आपल्याला? करता घ्यायचा असतो, तो आहे तू, म्हणजेच इंग्रजीत यू. वेअर यू. नंतर आपण घेणार आहोत क्रियापदाचे आयएनजी फॉर्म. मग क्रियापद बघायचं. बोलत म्हणजेच बोलणे हे मूळ क्रियापद आहे. मग त्यासाठी स्पीक हा शब्द वापरतो आपण, त्याचा आयएनजी फॉर्म घ्यायचा स्पीकिंग. SPEAKING. वेअर यू स्पीकिंग. तू बोलत होतास का? काय बोलत होतास का? ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे? इंग्रजी. मग त्यासाठी आपण लिहिणार आहोत इथे इंग्लिश. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. वेअर यू स्पीकिंग इंग्लिश. तू इंग्रजी बोलत होतास का? अशा प्रकारे. त्यानंतर नेक्स्ट बघा, ती तुला चिडवत होती का? बघा आता इथे सुद्धा मग करता बघायचा. करता आहे ती, म्हणजेच इंग्रजीत शी. मग शी नंतर आपण वॉज वापरतो. शी वॉज असं आपण म्हणतो, म्हणून प्रश्नाची सुरुवात वॉजने होणार आहे. नंतर घ्यायचं आहे करता. करता आहे ती, म्हणजेच इंग्रजीत शी. वॉज शी. नंतर आता क्रियापद आहे चिडवत, म्हणजेच चिडवणे. त्यासाठी आपण इंग्रजीत टीज हा शब्द, TEASE, टीज म्हणजेच चिडवणे. त्याचा आयएनजी फॉर्म घेणार आहोत आपण TEASING. टीजिंग. वॉज शी टीजिंग. नंतर ती चिडवत होती का? कोणाला? तर तुला. मग हे ऑब्जेक्ट आहे, कर्म आहे, मग त्यासाठी आपण तुलासाठी यू वापरतो. शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. वॉज शी टीजिंग यू. ती तुला चिडवत होती का? किंवा ती तुला मारत होती का? असं सुद्धा तुम्ही मग प्रश्न विचारू शकता आणि त्याप्रमाणे मग इथे बदल तुम्ही करू शकता. हे जे आपण वर क्वेश्चन बनवलेले आहेत हो किंवा नाही स्वरूपाचे, ते स्ट्रक्चरप्रमाणेच आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या जर स्ट्रक्चर लक्षात असले तर तुम्ही त्याप्रमाणे मग कोणताही प्रश्न हा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. तर त्यासाठी मी इथे एक शेवटचा प्रश्न दिलेला आहे. तो शाळेत जात होता का? तर हा जो प्रश्न आहे तो वरील स्ट्रक्चरप्रमाणे तयार करून तुम्ही इंग्रजीत ट्रान्सलेट करून कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. आता इथे मी सांगणार आहे की करता आहे तो. त्यानंतर क्रियापद आहे जात, म्हणजे जाणे ही क्रियापद आहे. ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म आहे शाळेत, म्हणजे इथे सर्व दिलेले आहे. नंतर वॉज वापरायचं का वेअर? तोसाठी ते तुम्हाला आता माहितीच झालेलं आहे. सर्वात आधी वॉज किंवा वेअर घ्यायचं, त्यानंतर करता घ्यायचा, त्यानंतर क्रियापदाचे आयएनजी रूप घ्यायचे, त्यानंतर सर्वात शेवटी ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म घ्यायचं. या प्रकारे स्ट्रक्चर वापरून तुम्ही हा जो क्वेश्चन आहे, प्रश्न आहे, तो इंग्रजीत ट्रान्सलेट करायचा आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू भूतकाळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन किंवा हो किंवा नाही स्वरूपाचे प्रश्न हे कसे तयार केले जातात ते शिकलो. तेव्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.